अजून कोण राहिले? बरेच जण अजूनही जॉईन झाले नाही. फक्त 20 जण जॉईन झालेत क्लासमध्ये. पटकन आपल्या मित्र-मैत्रिणींना जे आहे ते मेसेज करा, की क्लास आपला जो आहे तो सुरुवात जी आहे ती क्लासला झालेली आहे. कसे आहात सर्वजण? आणि नवरात्र उत्सव या नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण आणि याचबरोबर नवरात्रीचा पण तुम्ही खूप मौज मजा करा, दांडिया खेळा. पण त्याचबरोबर आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास पण पूर्ण जो आहे तो करायचा आहे. कारण थोड्या दिवसात तुमची प्रथम सत्र परीक्षा जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि त्याला तुम्हाला सामोरं जायचं आहे. चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि त्यामध्ये चांगले मार्क्स तुम्ही सर्वजण जे आहेत ते मिळवणार आहेत, अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तुम्ही ते मिळवतानाच चांगल्या प्रकारे. बरं, आपण सुरुवात करूया. मागच्या तासाला आपण सर आमची म्हणजे परीक्षाची तारीख सुद्धा आली. सर पुढच्या महिन्याच्या 7 तारखेपासून आमच्या परीक्षा सुरू होणार आहेत. बरं, ज्यांचे आलेत मला सांगता येईल का कोणाचा पेपर? आपलं मराठी आणि मला इतिहासाचा पेपर जो आहे ते केव्हा आहे, म्हणजे त्यानुसार आपण काय करूया. एकच मिनिट. मी इथं चॅट बॉक्स हे करतो. थांबा. मी इथे चॅट बॉक्स, तुम्ही काय करा मेसेजमध्ये मराठी आणि इतिहासाचा पेपर किती तारखेला आहे, तुम्हाला जर तारखा किंवा पहिला स्टार्टिंगचा पेपर आणि शेवटचा पेपर कधी आहे, आणि जर तुम्हाला मराठी आणि इतिहासाच्या पेपरची तारीख माहिती असेल तर ती चॅट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मला समजेल आणि त्यानुसार आपण काय करूया, क्लास आणि उजळणीचे क्लास पण जे आहे ते आपल्याला घेता येईल. बघूया बरं कोणाकोणाची केव्हा केव्हा एक्झाम आहे. ओके, इतिहास 16, वेदिका 10, मराठी 7 तारखेला आहे, 7-10. ओके, मराठीचा 7 आणि 8 तारखेला आहे, म्हणजे 1 2 3 म्हणजे दसरा झाल्यानंतर साधारणतः आहे. म्हणजे आपल्याला मराठीचा तास साधारणतः मराठीचे 2 क्लास आपल्याला मिळतील. ठीक आहे. आणि इतिहासाला आपल्या पुढचा पण आहे आणि त्याच्या पुढचा पण मिळेल. ठीक आहे. हो सर. बरं, इतिहासाचा बऱ्याच जणांनी अगोदर आपले प्रार्थना सुरू व्हायच्या अगोदर सांगितलं की सर इतिहासाचे 6-7 बऱ्याच जणांच्या शाळेमध्ये 7वा आणि 8वा जो आहे पाठ सुरू आहे बऱ्याच जणांचा. आणि इथे जे राज्यशास्त्र आहे तर राज्यशास्त्राचा पाठ साधारणतः तुमचा जो आहे तो 3रा बऱ्याच जणांचा झालेला आहे. काहींचा 3रा सुरुवात झालेली आहे, काहींचा 4थाची सुरुवात असेल किंवा झालेला असेल. तर त्या याच्याप्रमाणे आपण जो आहे तो राज्यशास्त्राचा पुढचा पाठ घेत आहोत. इतिहासाचा आपण काय करूया, इतिहासाची कारण बऱ्याच जणांची तुमच्या शाळेमधलं जो पाठ्यक्रम आहे इतिहासाचा तो पूर्ण झालेला आहे बहुतेक सर्वांच्या शाळेमध्ये. तर मग आपण काय करूया, इतिहासाला 2 तास ठेवूया की जेणेकरून जेवढे आतापर्यंत जे तास तुमचे झालेले आहेत किंवा जे धडे झालेले आहेत तर त्या धड्यांची आपण उजळणी स्वरूपात ते 2 तासामध्ये आपण काय करूया, साधारणतः इतिहासाची जे पाठ तुमचे झालेले आहे आणि जे आपण इथे क्लासमध्ये घेतलेले नाही तर त्याची उजळणी एक आपण परीक्षेच्या अगोदर जेव्हा क्लास शेड्यूल होईल आपला तर त्यावेळेस आपण हे पूर्ण करणार आहोत. म्हणून आपण जो करंटली सर्वांसोबत बऱ्याच जणांच्या शाळेमध्ये सुरू आहेत, काहींचा झालेला नाही, तर त्या हिशोबाने आपण काय करूया, राज्यशास्त्राचा हा पाठ जो आहे तो घेऊया. बऱ्याच वेळा हा परीक्षेला तुम्हाला असेल
किंवा नसेल. असेल तर चांगलंच आहे, नसेल तर पुढच्या तुम्हाला चाचणी परीक्षेला असणारच आहे. तर हा घेऊन आपण पुढे तुमच्या परीक्षेची उजळणी आपण जी आहे ते पुढच्या तासाला साधारणतः घेणार आहोत. तर भारताचे आर्थिक धोरण मागच्या तासाला आपण जे पाहिलेलं आहे संयुक्त सॉरी काहीतरी चुकते वेट वेट हे नाही, हा नाही, आर्थिक धोरण नाहीये, संयुक्त राष्ट्र आहेत. इतिहासाचा जो पुढचा पाठ आहे तो संयुक्त राष्ट्र आहेत. चुकीची पीपीटी अपलोड. संयुक्त राष्ट्र जे आहे आणि मागच्या तासाला आपण भारताची सुरक्षा व्यवस्था हा पाठ पाहिलेला होता आणि बऱ्याच जणांना याचा होमवर्क अभ्यास पण सांगितलेला होता. बऱ्याच जणांनी तुम्ही सर्वांनी सोडवलेला पण असेल. आणि भारताची सुरक्षा व्यवस्था जी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या 3 दलांमार्फत आणि त्यानंतर इंटरनल अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सुद्धा भारताची जी आहे तो कशा प्रकारची होती याविषयीची आपण माहिती मागच्या तासाला पाहिलेली आहे. आता पुढचं आहे संयुक्त राष्ट्र संघटना किंवा संयुक्त राष्ट्र. काय आहे संयुक्त राष्ट्र किंवा याच्याबद्दलची माहिती तुम्ही मागच्या वर्षी अभ्यासलेली आहेत का? संयुक्त राष्ट्र संघटना काय आहे, कशासाठी स्थापन करण्यात आलेले आहेत, तिची रचना काय आहे, तिची उद्दिष्ट काय आहेत, जगामध्ये शांतता, जसं पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध झालं आणि त्याचा परिणाम पूर्ण जगावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. युद्ध नको, एक प्रकारची शांतता हवी, यासाठी काही राष्ट्रांनी एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेद्वारे काय की सगळ्या राष्ट्रांमध्ये जे आहे ते शांतता प्रस्थापित व्हावी, जागतिक एक प्रकारची अर्थव्यवस्था सुधारावी, मदत व्हावी राष्ट्रांमध्ये आणि एक सामाजिक दुवा राष्ट्रांचा एक समन्वयक म्हणतो आपण, तो एक प्रकारचा व्हावा यासाठी राष्ट्रांची एक संघटना स्थापन झाली, संयुक्त राष्ट्र संघटना. तर याविषयीची माहिती आपण आज प्रस्तुत पाठामध्ये पाहणार आहोत. कुणाला याबद्दलची थोडक्यात माहिती आहे? गेल्या वर्षी पण साधारणतः तुम्हाला नागरिक शास्त्रामध्ये याचा थोडासा उल्लेख आलेला असेल. ज्याला येते त्यांनी हात वरती करायचा, रेज हँड. बघूया कोणाला सांगता येते नेमके काय आहे संयुक्त राष्ट्रे किंवा संयुक्त राष्ट्र संघटना काय आहे. कोण सांगेल? माझा आवाज येतोय सर्वांना? आदिती, अंजली? यस सर, येतोय. हा, तर काय आहे बरं संयुक्त राष्ट्र संघटना काय आहे, कशाला म्हटलं जातं संयुक्त राष्ट्र संघटना? इयत्ता 8वी मध्ये नागरिकशास्त्रामध्ये 7वी मध्ये साधारणतः तुमचं थोडा फार याचा उल्लेख झालेला असेल. काय आहे सर, चुकलं तर चालेल हो का? हो चालेल. तुम्हाला जे थोडक्यात माहिती आहे ती सांग. हा, हिचं झाल्यानंतर लावण्या तू सांग पुढे. सर, मी आता लावण्यास बोलले. बरं, मग आदिती हा नंतर जे आहे ते पुढे सांगाय 1 बाय 1. हिचं झाल्यानंतर आदिती. सर, माझ्या ते लक्षात आहे, संयुक्त राष्ट्र म्हणजे जे जगातील म्हणजे सर्व देश मिळून बनलेली एक आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे संयुक्त राष्ट्रे, युनायटेड नेशन, त्याला आपण युनायटेड UN पण नेशन. म्हणतो. हा, पुढे युनायटेड नेशन, युनियन नेशन नाही, युनायटेड नेशन. पुढे हॅलो लावण्या, आवाज येतोय? सर, मला इतकंच माहिती आहे की जगातील म्हणजे जे राष्ट्र आहे, बहुतेक राष्ट्र, तर त्यांच्या मिळून एकत्र बनलेली जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे त्याला संयुक्त राष्ट्र म्हणतात. पुढे नाही माहिती का? बर, आता त्यानंतर आदिती सांगेल. हो सर, मला म्हणजे याची थोडीशी कार्य काय असतात ते माहिती आहे. तर संयुक्त राष्ट्राची कार्य जी ती आंतरराष्ट्रीय सुरक्षा राखणे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता राखणे, अजून जबाबदारीची सुरक्षाची जबाबदारी जी असते, लाईक आणि सशस्त्र नियंत्रण योजना जी असतात नियंत्रण ठेवणे.
बर सर या मी सांगू व्यतिरिक्त का अंजली? प्रभाकर तुला काही सांगायचे प्रभाकर? यस सर. हा हॅलो सर, मला पण सांगायचंय. हो 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 तू प्रभाकरचं झाल्यानंतर सांग. हा सर मी पण सर म्हणजे सर हो सगळेच सांगतील पण एक एकाचं होऊ द्या की जेणेकरून आपल्याला आवाज पण व्यवस्थित येईल आणि तुम्हा सर्वांची माहिती पण सर्वांपर्यंत पोहोचेल. एका एकाचं घेऊया आपण. हा तुम्ही इथे मला फक्त रेज हँड करा की मी तुम्हाला नाव घेऊन तुमचे जे आहे ते 1 बाय 1 घेतो. हा प्रभाकर सांग. सर आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सुरक्षित ठेवण्यासाठी ही पार्टी बनवलेली जाते. बर जागृती. येस सर. सर मला असं म्हणजे पूर्णपणाने तर नाही माहिती, पण जेवढं माहिती तेवढं सांगते. बर अं, हा तुम्हाला जेवढं येते तेवढं त्यापैकी सांगा. हा सर संयुक्त राष्ट्रांमध्ये ना सांगू एक आंतरराष्ट्रीय संस्था वगैरे असं असतं आणि ज्यामध्ये सदस्य राष्ट्रांमध्ये शांतता, सुरक्षा आणि म्हणजे सामाजिक प्रगती, मानव विधायक असे प्रोत्साहन करणारे अनेक जागतिक सहकार्य असतात सर. बर मयूर सांग बरं. मयूर. बर पुढे कोण सांगतंय? नेहा. सर ही संयुक्त राष्ट्र संघटना आहे ना, तर म्हणजे ही राष्ट्रीय संस्था आहे सर. आणि ही संयुक्त राष्ट्र संघटना शांतता आणि सुरक्षा हे प्रस्थापित करते. आणि सर ही संघटना 1945 मध्ये स्थापन झाली आहे. बर अंजली. हा अंजलीने सांगितल्यानंतर सर मी आदिती, सांगू का? मग सर नंतर मयूर सांग. हा मी त्याचे उद्दिष्ट आणि कार्य सांगतेय. बर हा तर संयुक्त राष्ट्र त्याचे उद्दिष्ट शांतता आणि सुरक्षा राखणे पहिली आहे, आणि दुसरी आहे मानवी हक्काचे संरक्षण करणे ही दुसरी, आणि तिसरी आर्थिक आणि सामाजिक विकास साधणे, आणि चौथी मानवतावादी असं काहीतरी आहे वाटतं, मानवतावादी मदत करणे. बर आदिती सांग बरं. सर मला त्यांच्या हो मुख्यालयाबद्दल सांग. सांगायचं होतं. तर संयुक्त राष्ट्राचे जे मुख्यालय जे आहे तर ते न्यूयॉर्क मध्ये आहे आणि त्या मुख्यालयामध्ये इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, सॉरी आणि अरबी अशा भाषांचा त्यांच्यामध्ये वापर केला जातो. आणि सर याच्यामध्ये जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता राखण्याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आता उदाहरणार्थ आपण अमेरिकेकडून काही आपल्या भारताच्या सुरक्षेसाठी आपण शस्त्र घेतोय, तर त्यांच्यामध्ये काही वादविवाद होऊ नये याची जी काळजी घेतली जाते तर ती संयुक्त राष्ट्र घेतात असं मला वाटतं. ओके संयुक्त निकिता. बरोबर हा निकिता. हा मयूर सांग. सर तिची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभेवर स्वाक्षरी करून तिची स्थापना झाली होती. आणि ते सदस्यत्व आहे ना, संयुक्त राष्ट्राचे सदस्य आहे. अगदी बरोबर आहे. आता सर मी राहिलेल्यांची जी रचना आणि आहेत सदस्य सांगू? हा सर शेवटचं मग नंतर मग मी सुरुवात करणार आहे. चल हा संयुक्त राष्ट्राची स्थापना हे दुसऱ्या महायुद्धानंतर झाली आहे आणि आता त्याच्यात 1903 सदस्य राष्ट्र आहेत. यामध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत सर्व सदस्य राष्ट्रांना प्रतिनिधित्व मिळते. अगदी बरोबर आहे. संयुक्त राष्ट्र संघटना, संयुक्त राष्ट्रे
तर याविषयीची आपण थोडक्यात आज माहिती पाहणार आहोत. माझं झाल्यानंतर परत तुम्हाला जे आहे ते शेवटचे 10 मिनिट आपण काय करूया, प्रश्न उत्तरांसाठी ठेवूया. तुमचे जे प्रश्न असतील, तुम्हाला जे सांगायचे ते घेऊया. आता सुरुवात करूया. संयुक्त राष्ट्र संघटना बऱ्याच जणांना थोड्या फार प्रमाणात माहिती आहे किंवा कुणी वाचनातून किंवा गेल्या वर्षाच्या याच्यातून बऱ्याच जणांना माहिती आहे. ही संयुक्त राष्ट्र संघटना काय आहे, तर तिची पार्श्वभूमी काय आहे, तर 20व्या शतकात सुरुवातीला जे आहे तर 2 महायुद्ध झालेले आहेत आणि त्यामध्ये जे आहेत तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे आहे तर जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि हे याच्यामुळं काय झालं, वित्तहानी झाली, मानवहानी मोठ्या प्रमाणात झाली आणि कुठेतरी जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी जी आहे तर एक यंत्रणा, एक संघटना स्थापन करण्यात आली आणि त्यातून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ, दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र अशा आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना जी आहे तर त्या काळात जी आहे ती करण्यात आली. पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश नाही, कारण पहिलं महायुद्ध झालं आणि त्याच्यानंतर परत दुसरं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धातच सुरुवात झाली होती, पण त्याच्यामध्ये जे आहे ते फारसे बरेच राष्ट्र त्यामध्ये नव्हते इन्क्लूड. मग दुसऱ्या महायुद्धामध्ये इतकं भयानक झालं की ज्यामध्ये अणुबॉम्बचा हल्ला झाला आणि जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी की ज्याचा पूर्ण जगावर मग अर्थव्यवस्था असेल, वित्त असेल, या सगळ्या गोष्टी जी आहेत ते एक प्रकारे मोठ्या प्रमाणात झाल्या आणि सर्व देश राष्ट्र जे आहेत ते यामुळे घाबरले की कुठेतरी हे युद्ध, ह्या विनाशकारी हे जी युद्ध आहे ते आपली थांबली पाहिजे आणि यासाठी सर्व राष्ट्रांची जी आहे ते एक प्रकारची जबाबदारी आहे. आणि या विचारातून, या जाणीवेतून सर्व राष्ट्रांनी एक प्रकारची एक संघटना निर्माण केली, तिला संयुक्त राष्ट्र असे म्हटले जातं. ती दुसऱ्या महायुद्धानंतर संपल्यानंतर ही करण्यात आलेली आहे. मग 14 ऑगस्ट 1941 साली इंग्लंडचे जे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्यामध्ये अटलांटिक करार आणि या करार झाल्यानंतर, युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आणि या निर्णयावर 1944-1945 मध्ये झालेल्या 2 राष्ट्रांच्या विस्तृत चर्चेनंतर ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली. आणि मग अमेरिकेतील सन फ्रान्सिस्को 1945 मध्ये 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी यामध्ये एक परिषद भरली होती आणि सनद तयार झाले आणि त्यांच्या स्वाक्षरीने 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र ह्या नावाची संघटना जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. 24 ऑक्टोबर 1945. पहिलं महायुद्ध ते याची थोडक्यात पार्श्वभूमी जी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. मग राष्ट्रांची संघटना स्थापन झाली. दुसरं महायुद्ध, संयुक्त राष्ट्राची संघटना की 24 ऑक्टोबर 1945 ला जी आहे ती ही जी संघटना जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. आता याचा घटनाक्रम वगैरे तुमच्याकडे वही पेन असेल तर त्या घटनाक्रम तुम्ही थोडक्यात लिहू शकता, कारण हा घटनाक्रम लिहून घेतला तर तुमच्यासाठी फायद्याचा आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, हा घटनाक्रम, हे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठांतर असले पाहिजे. पाठांतर मग थोडक्यात परीक्षेला जाताना तुम्हाला त्याची जी आहे ती माहिती मिळेल, बरोबर. तर यासाठी ही जी माहिती आहे ती चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात राहावी यासाठी तुम्ही काय करू शकता, ही थोडक्यात आपण म्हणतो ना इयर, सण सणावळ्या, या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही थोडक्यात टाचन स्वरूपात तुम्ही लिहू शकता. मी याचा फॉन्ट थोडा वाढवतो की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. स्क्रीन दिसते सर्वांना? एक मिनिट, मी परत एकदा शेअर करतो की जेणेकरून तुम्हाला स्क्रीन चांगल्या प्रकारे दिसेल. आता दिसते सर्वांना? ओके.
तर 14 ऑगस्ट 1941 जे इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टन चर्चिल आणि अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांच्यात अटलांटिक करार, यांच्यामध्ये काय झाला, एक करार झाला, अटलांटिक करार म्हटलं जातं 1941 मध्ये, 14 ऑगस्ट 1941. त्यानंतर दुसरा आहे 1944 आणि 1945 दोस्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये विस्तृत चर्चा, त्यांच्यामध्ये चर्चा मीटिंग झाली आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा मसुदा ड्राफ्ट जो आहे तो तयार करण्यात आला 1944 ते 1945. त्यानंतर तिसऱ्या नंबरला काय 1945 तर अमेरिकेतले जे शहर आहे सान फ्रान्सिस्को येथे 50 राष्ट्रांचे जे प्रतिनिधी आहे, मेंबर आहे, तर त्यांनी सविस्तर चर्चा करून संयुक्त राष्ट्रांची एक प्रकारची सनद तयार झाली आणि 24 ऑक्टोबर 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र नावाची संघटना जी आहे ती स्थापन करण्यात आली. या 4 प्रकारचा तुमचा घटनाक्रम आहे. 14 ऑगस्ट 1941, 1944, 1945, त्यानंतर मसुदा तयार करण्यात 45 मध्ये सान फ्रान्सिस्को मध्ये 50 राष्ट्रांचे प्रतिनिधी आणि 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रे नावाची जी संघटना आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. तर ज्यांच्याकडे वही पेन नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. झूम करून आपल्या मोबाईलची स्क्रीन झूम करून तुम्ही हा घटनाक्रम थोडक्यात तुम्हाला स्क्रीनशॉट काढू शकता की जेणेकरून तुम्हाला हे जे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते तुमच्या लक्षात राहतील अभ्यास करताना. पुढे आहे संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्टे काय आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्टे दिसते स्क्रीन परत एकदा हे झाली, एकच मिनिट परत एकदा सेव्ह. नाही दिसत, मी परत एकदा शेअर करतो. हो कारण माझ्या दुसऱ्या याला पण माझ्या याच्यात दिसत नाहीये, समजलं की स्क्रीन दिसत नाही. दुसरा संयुक्त राष्ट्र संघटनेचे आता दिसत असेल. संयुक्त राष्ट्रे आणि या संघटनेची उद्दिष्ट काय काय आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने जे आहे ते सोडून आंतरराष्ट्रीय सुरक्षा एक प्रकारची म्हणजे राष्ट्राला जे आहे ते एक प्रकारची सुरक्षा पुरवणं. आता जसं पाहतो आपण बऱ्याच राष्ट्रांमध्ये जे युद्ध वगैरे सुरू असतात, मग आपल्याला रशिया मदत करत असते, फ्रान्स मदत करतं, इंग्लंड मदत आहे, ते हे मित्र राष्ट्र म्हणजे आपले एक प्रकारचे मित्र राष्ट्र शत्रू राष्ट्र आपण पाहिलेलं आहे पहिल्या दुसऱ्या पाठामध्ये. तर तशा प्रकारचे जे आहेत आणि ही जी संघटना आहे तर ज्या राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे किंवा काही विविध प्रकारचे आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेचं हे असेल तर त्याचा कुठेतरी एक सुरक्षा वृद्धिंगत करणे, सुरक्षा पुरवणे हे त्या राष्ट्राचं त्या संघटनेचं कर्तव्य आहे. त्यानंतर मानवी हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे, त्या राष्ट्राचे जे मानवी हक्क आहेत, लोकांचे जे हक्क आहेत त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे महत्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. तिसरं आहे मैत्रीपूर्ण संबंध, राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित राहणं. कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण देवाणघेवाण करतो, करार बऱ्याच वेळा करतो की ज्या राष्ट्राची आयात निर्यात, मग आपल्या इकडला शेतीमाल असेल तर तो आपण इतर राष्ट्रांमध्ये तो निर्यात केला जातो. तिकडल्या ज्या काही गोष्टी असेल, कच्चा माल असेल, विविध प्रकारचे पेट्रोलियम पदार्थ असतील, विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, ज्या हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, टेक्नॉलॉजीतल्या विविध प्रकारचे जे टूल्स आहेत तर ते आपण आयात करत असतो आणि याचा कुठेतरी जे आहे तर देवाणघेवाण आणि म्हणून मैत्रीपूर्ण इतर राष्ट्रांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित राखणे हे महत्वाचं आहे. आर्थिक सहकार्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य स्थापित करणं,
जर आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात जे आहे ते विविध प्रकारच्या सुख सुविधा लागतात, त्यासाठी पैसा लागतो. आणि बऱ्याच वेळा पाहतो आपण राज्य काय करत असतं, लोन घेत असतं, म्हणजे कर्ज घेत असतं. आपल्या देशावर सुद्धा बऱ्याच वेळा जे आहेत आपण पाहतो की कर्ज. तर कुठेतरी पैशाची व्यवस्था जी आहे ती आंतरराष्ट्रीय संघटना जी करत असते, म्हणजे आर्थिक मदत, आर्थिक सहकार्य जे आहेत या संघटनेकडून आपल्याला होताना दिसून येतं. जसं पाहतो आपण काय की जे 12 ते 13 जे किल्ला आहेत ते वर्ल्ड हेरिटेज जे आहेत की त्यांची देखभाल असेल, त्यांची सुरक्षा व्यवस्था असेल, आपल्या बरेच असे हे आहेत की पूर्ण जगामध्ये त्यांचं जे आहे ते नाव हे केलं जातं. तर कुठेतरी एक फायनान्शियल म्हणजे आर्थिक सहकार्य जे आहे ती ही संघटना, हे राष्ट्र जे आहे ते त्या राष्ट्रांना ज्यांना गरज पडते त्या राष्ट्रांना दिलं जातं. तुम्ही जर मागचं उदाहरण घेतलं, जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं की पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपण आपल्या सैनिकांनी जे हल्ले केले आणि त्याचं जे नुकसान झालेलं होतं, त्या आर्थिक डबघाईला हा पाकिस्तान देश राष्ट्र जे आहे ते होता. तर त्याला कुठेतरी त्यांनी आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये धाव घेतली आणि आम्हाला आर्थिक मदत पाहिजे की आम्हाला आमच्याकडे जे आहेत विविध प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध होण्यासाठी आम्हाला पैशांची आर्थिक मदत व्हावी, यासाठी त्यांनी काय केलेलं होतं, संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये जे आहे ती मागणी केलेली आणि त्यांची मागणी पूर्ण झाली. आणि अशा प्रकारे राष्ट्रांनी जे आहे ते संयुक्त राष्ट्र संघटनेने त्यांना जे आहे ते आर्थिक मदत केलेली आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारचे 4 आंतरराष्ट्रीय सुरक्षा, मानवी हक्क, आर्थिक सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंध ही उद्दिष्टे आहेत. आता तत्व काय आहेत संयुक्त राष्ट्रांची तत्वे? समान दर्जा, सर्व सभासद राष्ट्रांना, म्हणजे आता एक प्रकारची जी सभासद राष्ट्र आहेत त्या सभासद राष्ट्रामध्ये जे आहे ते एक प्रकारचा सर्व राष्ट्रांना एक प्रतिनिधी म्हणतो आपण. तर त्या प्रतिनिधींना समान दर्जा देण्याचं काम हे केलं जातं, किंवा त्यांचं सर्वांचं जे आहे ते महत्वाचे समान दर्जा असेल. त्यानंतर भौगोलिक आकार, आर्थिक आणि लष्करी ताकद यावर राष्ट्रामध्ये भेदभाव केला जात नाही, म्हणजे सर्व धर्म समभाव तिथे जे आहे ते सर्व राष्ट्रांना मदत केली जाते, कुठल्याही स्वरूपाचा भेदभाव हा केला जात नाही. दुसरा, स्वातंत्र्य आणि एकात्मतेचा आदर. स्वातंत्र्य आहे प्रत्येक राष्ट्राचं, त्यानंतर एकात्मता, युनिटी, तर याचा रिस्पेक्ट, आदर जो आहे तो सर्व राष्ट्रांनी केला पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या सभासद राष्ट्रांनी परस्परांच्या स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मतेचा आदर करावा. प्रत्येक राष्ट्राची जी भौगोलिक परिस्थिती आहे याचा आपण आदर केला पाहिजे. म्हणजे काही राष्ट्र छोटे आहेत, काही राष्ट्र मोठे आहेत, सगळ्या दृष्टिकोनातून समृद्ध आहेत, तर त्याचा कुठेतरी सर्व राष्ट्रांनी काय केलं पाहिजे, आदर केला पाहिजे. पुढे आहे शांततेचा मार्ग. सर्व सभासद राष्ट्रांनी आपले आंतरराष्ट्रीय वाद म्हणजे आपापल्यातले जी भांडणं आहेत ते कुठेतरी बाजूला ठेवले पाहिजे आणि शांततेच्या मार्गाने सर्वांनी सहकार्य करावे. शांततेच्या मार्गाने जे आहे ते सर्वांनी सहकार्य जे आहे ते केलं पाहिजे आणि तो प्रश्न जो आहे तो सोडवला पाहिजे. म्हणजे सर्व सभासद राष्ट्रांनी आपले आंतरराष्ट्रीय वाद, आपसातील मतभेद हे शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजे. आता आहे रचना. ही रचना पण बऱ्याच जणांना माहिती असेल. तुम्ही गेल्या वर्षी या रचनेविषयीची माहिती जी आहे ती अभ्यासलेली असेल. सर्वांना स्क्रीन मध्ये आता व्यवस्थित दिसेल. थोडी फॉन्ट साईज वाढवलेली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची रचना कशा स्वरूपाची आहे? एक, आमसभा, सर्व सदस्य राष्ट्र त्यामध्ये सहभागी होतात. कोणाला जर स्क्रीनशॉट वगैरे जर काढायचा असेल तर काढून घ्या, की जेणेकरून ही खूप महत्वाची माहिती आहे. तुम्हाला शॉर्ट मध्ये इथे देण्यात आलेली आहे. ही कुठेतरी जे आहे तर सुरक्षा परिषद 15 मेंबर आहेत, सदस्य आहे आणि 5 कायम स्वरूपाचे आहेत.
आर्थिक आणि सामाजिक परिषद 3, 54 सदस्य राष्ट्र आहेत. 4 आंतरराष्ट्रीय न्यायालय. याच्यामध्ये म्हणजे जसं आपल्या भारत देशामध्ये सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, त्यानंतर जिल्हा न्यायालय आहे, तालुका स्तरावर न्यायालय आहे, तर तशा स्वरूपाचं सर्व राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये एक आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल कोर्ट जे आहे ते असतं की ज्यांनी आपली सगळे वाद विवाद ज्या सीमारेषेवरचे काही वाद विवाद असतील तर ते त्यामध्ये हा जो खटला आहे तो चालवला जातो. 5 सचिवालय. महासचिव हा या सचिवालयाचा प्रमुख असतो. संयुक्त राष्ट्रांची 6 प्रमुख अंगे आणि शाखा. या शाखांव्यतिरिक्त संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात मदत करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अनेक संलग्न संस्था त्यांच्याशी रिलेटेड आहे आणि त्यांची विशेष कार्यात्मक संस्था असेही त्यांना म्हटलं जाते. ही संयुक्त राष्ट्र संघटनेची रचना आहे, स्ट्रक्चर आहे. तर आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि शेवटला आहे सचिवालय. हे प्रमुख 6 जे आहेत ते अंग मानली जातात संयुक्त राष्ट्र संघटनेची अंग. याच्या विषयीची नागरिक शास्त्रामध्ये तुम्ही गेल्या वर्षी माहिती पाहिलेली असेल. आता आपण एक 1 बाय 1 ही जी रचना आहे या रचनेची आमसभा काय आहे म्हणजे प्रत्येक रचनेचं आपण कार्य, स्वरूप, त्यांचे काय काय कार्य आहे, कुठे आहेत, या सगळ्याची माहिती जी आहे ते आपण आमसभा. पहिला आहे आमसभा. स्वरूप काय आहे तो पहा. संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. देश असो श्रीमंत असो वा गरीब, मोठा असो वा छोटा, सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान, दर्जा आणि समान एक प्रकारचे असते. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला एक स्वरूपाचं मत जे आहे ते प्रस्थापित केलेलं असतं. सर्वांना आवाज येतोय व्यवस्थित माझा? जागृती, मयूर? यस सर ओके. हा, काही समजते सर्वांना? काही प्रश्न आहे? आमसभा आपण ज्या रचना. हा येस सर, संयुक्त राष्ट्र तिथं 6 प्रमुख अंगे असतात ना? यामध्ये 6 दिलेत आणि याची रचना जी आहे ती 5 स्वरूपाची आपण जी पाहतोय तर ती पाहूया. याच्यामध्ये किती? सर, आमसभा म्हणजे? आमसभा आपण त्याची माहिती पाहत आहोत ना. आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद 3, 4 आंतरराष्ट्रीय न्यायालय, 5 विश्वस्त मंडळ, त्यामध्ये विश्वस्त मंडळ दिले आणि सचिवालय, असे 5 जे आहेत ते 6 अंग जे आहेत ते देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. इथे कुठे गेला तो चार्ट? 1 2 3 4 5 विश्वस्त मंडळ आहे. यामध्ये जे एक राहिलेलं आहे म्हणजे याच्यात महत्वाची 5 घेतलेले आहेत या पिरामिड मध्ये, पण विश्वस्त मंडळ सुद्धा आहे ते आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ती 6 अंग जे आहेत ती आहेत. याच्यामध्ये डिटेल मध्ये घेता येईल आपण. पाहूया आपण आमसभा म्हणजे काय, आमसभेचे रचना, स्वरूप, अधिवेशन आणि त्याची कार्य काय काय आहेत. आमसभा, संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. देश श्रीमंत असो वा गरीब, एक प्रकारचा मोठा असो वा छोटा, सर्व राष्ट्रांचे स्थान आणि समान दर्जा समान असतो. म्हणजेच प्रत्येक राष्ट्राला एक प्रकारचं मत असतं. अशा स्वरूपाची ही जी आहे ती आमसभा आहेत. तर यामध्ये जे आहे ते अधिवेशन बोलणं एक संघटना आहे. म्हणजे हे जी संयुक्त राष्ट्र आहेत त्या संयुक्त राष्ट्रांचे वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्या, आपण जसं शाळेमध्ये पाहतो की नाही विविध प्रकारच्या समिती असतात, तर तशा स्वरूपाची आमसभा सुद्धा एक समिती आहे, कमिटी आहे. आणि त्यामध्ये सर्व राष्ट्रांचे सभासद देश त्याची मेंबर असतात म्हणजे सदस्य असतात. आणि मग त्यामध्ये कुठला राष्ट्र श्रीमंत आहे, कुठला राष्ट्र गरीब आहे अशा प्रकारचं नाही, तर सर्व सदस्य राष्ट्रांना समान दर्जाची वागणूक, समान दर्जा दिला जातो. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला एक स्वरूपाचं एक वोट, मत अशा स्वरूपाचं आहे. आणि प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये या राष्ट्राचं अधिवेशन बोलावलं जातं. आणि मग या अधिवेशनात विविध प्रकारचे विषय घेतले जातात. पर्यावरण असेल,
पर्यावरण, निशस्त्रीकरण आणि अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या विषयांवर, जागतिक विषयांवर जे आहे ते एक प्रकारची चर्चा केली जाते या आमसभेत. म्हणजे प्रत्येक राष्ट्राने आपापले मत, आपलं जे म्हणणं आहे ते तिथे मांडता येतं आणि सर्वानुमते एक प्रकारचा निर्णय जो आहे तो घेतला जातो. हे निर्णय ठरावाच्या स्वरूपात असतात. म्हणजेच आमसभा फक्त ठराव करते, कायदे करत नाहीत. राष्ट्रांच्या हा येतोय आवाज? डिस्कनेक्ट झालत. हा ते एक प्रकारचे त्यामध्ये विविध प्रकारचे विषय तुम्ही त्यामध्ये घेऊन आणि त्या राष्ट्रांचं सर्वांचं मत वोटिंग घेऊन तो ठराव, तो जो विषय आहे तो मान्य केला जातो. हा हे झालं आपण आमसभेचं. आता आमसभेचे कार्य काय आहेत तर सुरक्षा समितीवर अस्थायी सदस्यांची निवड करणे. म्हणजे ही जी सुरक्षा व्यवस्था जी समिती आहेत तर त्यामध्ये विविध प्रकारच्या सदस्य राष्ट्रांची काय करणे, निवड करणे. महासचिव आणि न्यायाधीश यांची निवड करणे. त्यानंतर वार्षिक अंदाजपत्रकाला जी आहे ती मान्यता देण्याचं काम ही आमसभा करत असते. पुढे आहे सुरक्षा परिषद. सुरक्षा परिषद एक प्रकारचं जसं नावामध्ये दिलेलं आहे की सुरक्षा प्रदान करणे प्रत्येक राष्ट्राला किंवा काय एक प्रकारची सुरक्षा विषयक जी मदत जी आहे ते राष्ट्र करत असते, त्याला सुरक्षा परिषद असं म्हटलं जातं. आता हिची रचना काय आहेत पाहूया. किती राष्ट्र आहेत, किती सदस्य राष्ट्र आहेत, मग स्थायी अस्थायी म्हणजे स्थिर स्वरूपाचे राष्ट्र किती आहेत, अस्थिर स्वरूपाचे अस्थायी म्हणजे कायम स्वरूपाचे परमनंटली, टेम्पररी अशा स्वरूपाचे. सुरक्षा व्यवस्था रचना काय आहे पहा. एकूण 15 सदस्य आहेत, 5 कायम स्वरूपाची म्हणजे परमनंटली आणि 10 अस्थायी म्हणजे टेम्पररी स्वरूपाची आहे. म्हणजे ही सुरक्षा समिती केव्हाही त्यांना 5 वर्षाचा कालावधी, 10 वर्षाचा कालावधी, त्यानंतर जे आहे ते पुन्हा नव्याने घेतले जातात, नियुक्त केले जातात. आता नकाराधिकार म्हणजे कायम सदस्यांना नकाराधिकाराची अधिकार जो आहे तो एक प्रकारचा असतो. म्हणजे कुठल्या राष्ट्राला नकार द्यायचा हे स्वरूपाचं एक आहे. म्हणजे अस्थायी आणि कायम स्वरूपाचे जे कायम परमनंटली आहे ते. मुख्य कार्य काय आहे तर आंतरराष्ट्रीय शांतता. स्क्रीन दिसत नाही, वेट परत एकदा. आता दिसते, परत एकदा हे करतो. हा मी परत एकदा शेअर करतो स्क्रीन, थांबा. दिसते, ओके. तर आता पुढे आहे एक प्रकारची सुरक्षितता राखणे. मुख्य कार्य काय, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा व्यवस्था प्रदान करणे, राखणे. आता या सुरक्षा परिषदेचं कार्य काय आहे, आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या परिस्थितीत संघर्ष मिटवून शांतता प्रस्थापित करणे. जे राष्ट्रांमध्ये जर भांडणं वगैरे सुरू असतील, युद्ध सुरू असेल तर त्यामध्ये मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करणं, तो वाद जो आहे तो मिटवण्याचं काम, तो वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणे. जसं भारत पाकिस्तान युद्ध आपलं सुरू होतं आणि या युद्धामध्ये जे आहे ते एक प्रकारे काय झालं की आपल्याला अमेरिकेने किंवा या राष्ट्राने जे आहे ते मध्ये मध्यस्थी करून जे आहे ते युद्ध विराम किंवा हे शमवण्याचं काम या बाकीच्या मित्र राष्ट्रांनी जे आहे ते केलेलं आहे. तर एक प्रकारचे त्या राष्ट्रांमध्ये तुमचा माईक बंद ठेवा, मी इथे म्यूट करतो की जेणेकरून काय शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करणे. विविध प्रकारच्या ज्या शस्त्रास्त्र आहेत तर त्या शस्त्रास्त्र कोणत्या राष्ट्राला लागतात किंवा काय, तर त्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था किंवा
हे नियंत्रण ठेवण्यासाठी जे आहे ते एक प्रकारची योजना तयार करणे, आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्राचा महासचिव निवडण्यात मध्ये या सुरक्षा परिषदेचा महत्वाचा सहभाग आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि संयुक्त राष्ट्राचा महासचिव यांना निवडून देण्याचं काम यांच्यामध्ये जे आहे ते निवड समितीमध्ये यांचा सहभाग असतो. पुढचं आहे आर्थिक व सामाजिक परिषद. एक मिनिट, परत का हे होते डिस्कनेक्ट. आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद दिसेल स्क्रीनवर. आर्थिक व सामाजिक परिषद हिची रचना आहे. एकूण 54 सदस्य राष्ट्र आहेत. 54 सदस्य. निवड आमसभेद्वारे आर्थिक व सामाजिक परिषदेची आमसभेद्वारे निवड केली जाते. कार्यकाल हा 3 वर्षाचा असतो. निर्णय प्रक्रिया बहुमताने, सर्वांच्या बहुमताने जो आहे तो निर्णय घेतला जातो. आर्थिक व सामाजिक परिषदेची कार्य काय आहेत? दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा करणे व त्यासाठी उपाययोजना करण्याचं काम हे या परिषदेचं असतं. स्त्रियांचे प्रश्न असतील, स्त्री सक्षमीकरण असेल, मानवी हक्क असेल, मूलभूत स्वातंत्र्य असेल, आरोग्यविषयक समस्या असतील, तर अशा प्रश्नांवर निर्णय घेण्याचं, चर्चा करण्याचं काम ही परिषद करत असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे, तर हे आर्थिक आणि सामाजिक परिषदेचं काम आहे. आणि पुढे आहे संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या विविध संघटनाच्या कामात सुसूत्रता आणि समन्वय राखणं, म्हणजे लक्ष ठेवणं, किंवा बाकीच्या राष्ट्रांशी असलेल्या विविध प्रकारच्या ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, यांच्यामध्ये समन्वय राखण्याचं काम, दुवा राखण्याचं काम ही आर्थिक व सामाजिक परिषद करत असते. आणि एक घेऊया, पुढे आहे सचिवालय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय. स्क्रीन का बरं दिसत नाही? कारण मी इकडे चेंज केल्यानंतर नेटवर्क परत एकदा दाखवतो. यस, कारण चेंज केलं का तिकडे लगेच तुम्हाला स्क्रीनवर दिसत नाही. हा एक आपण घेऊया आणि मग त्यानंतर आपण प्रश्न उत्तरांसाठी तुमचे जे प्रश्न आहेत किंवा किती जणांना समजले आपण त्यावर प्रश्न उत्तर जे आहेत ते घेता येईल. सचिवालय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय याच्यामध्ये 2 आहेत, नाही तर बरेच जण म्हणतील सर 6 अंग आहेत आणि आपण तर इथे एकच कमी घेतलेला आहे किंवा काय आहे. पुस्तकामध्ये पण तुम्हाला दिलेलं असेल सचिवालय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय. सचिवालय काय आहे? तर संयुक्त राष्ट्रांचे प्रशासकीय कामकाज सांभाळण्याची जबाबदारी सचिवालयास, म्हणजे प्रशासन. सचिवालयाच्या प्रमुखास महासचिव असे म्हटलं जातं. त्यांची निवड आमसभा व सुरक्षा परिषद करते. त्यांचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. तर या सचिवालयाची कार्य काय आहे? जागतिक प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय परिषदा भरवणे. मग G20 परिषद असेल, विविध प्रकारचे आपण पाहतो की आपल्या भारताची प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये परिषद, विविध प्रकारच्या राष्ट्रांची परिषद भरवली जाते. तर तिथे जे जगामधले विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांवर ह्या परिषदा भरवणे, चर्चा घडून आणणे. त्यानंतर आमसभा आणि सुरक्षा परिषदेच्या बैठकीचं आयोजन करणं आणि माहितीचे संकलन, म्हणजे सगळ्यांचा डाटा, माहिती जी आहे ती संकलित करणे आणि प्रसिद्धी माध्यमांना ती पुरवणे, हे काम सचिवालयाचं असतं. आता आंतरराष्ट्रीय न्यायालय काय करतं? तर आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे संयुक्त राष्ट्रांची न्यायालयीन शाखा, एक प्रकारचं
सगळ्या राष्ट्रांचं एक न्यायालय आहे, कोर्ट. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नेदरलँड या ठिकाणी, द हेग या ठिकाणी आहे. तुम्हाला हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड या ठिकाणी म्हणजे कुठे आहेत आणि कोणत्या देशात आहे आणि कुठे आहे, हा प्रश्न विचारला जातो. त्याची शाखा कुठे आहे? तर न्यायालयात एकूण 15 न्यायाधीश आहेत. त्यांची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषद करत असते आणि प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाल हा 9 वर्षाचा असतो. प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 9 वर्षाचा. आता ह्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाची कार्य काय आहे? संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देश असलेल्या 2 किंवा अधिक राष्ट्रांमधले तंटे सोडवणे म्हणजे भांडणं मिटवणं. त्यानंतर सेकंड, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य अर्थ लावणं. जे कायदे आहेत आंतरराष्ट्रीय कायदे तर त्यांचा एक प्रकारचा अर्थ लावणे. आणि 3, संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध शाखा किंवा संस्था कायद्याबाबत संबंधित प्रश्नांवर सल्ला देण्याचं काम हे केलं जातं. अशा प्रकारची संयुक्त राष्ट्र संघटनेची जी रचना आहे ती ही आपण पाहिलेली आहे. आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय याविषयीची माहिती जी आहे ते आपण प्रस्तुत जे पाठामध्ये जे पाहिलेले आहेत. आता विश्वस्त मंडळ सुद्धा आहे पुस्तकामध्ये. आपल्याला आज तर शक्य नाही होणार, आपण पुढच्या तासाला राहिलेला जो पाठ आहे तर त्याविषयीची माहिती जर पाहणार आहोत. पण आज काय काय घेतलंय आपण, तर संयुक्त राष्ट्र संघटनेची पार्श्वभूमी काय आहे, त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेचा स्थापनेचा कालक्रम, घटनाक्रम कशा स्वरूपाचा आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्ट कोणती आहेत, संयुक्त राष्ट्र संघटनेचे तत्व आणि संयुक्त राष्ट्र संघटनेची रचना याविषयीची माहिती जी आहे ते आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण पाहिलेली आहे. मी इथे आता अनम्यूट करतो. समजले सर्वांना? थंब करा की जेणेकरून मला समजेल. काही प्रश्न असेल तर कोणी 1 बाय 1 विचारू शकता तोपर्यंत. वेदिका, तर हे जे विश्वस्त मंडळ सुद्धा एक त्यामध्ये जे आहे ते आपण घेणार आहोत की काय की एक विश्वस्त त्या विकसित राष्ट्रांमध्ये महायुद्धानंतर जे प्रदेश अविकसित होते म्हणजे डेव्हलपमेंट नव्हती, जसं की आता पूर परिस्थिती बऱ्याच वेळा झालेली आहे, तर तिथली एक प्रकारची जबाबदारी म्हणजे एक समिती स्थापन करून तिथला विकास करणे, तिथल्या मूलभूत सुविधा या जे आहेत तर त्या वेळोवेळी पाठपुरावा करून, संघटनेचे पाठपुरावा करून ते एक प्रकारचं काय करणे, डेव्हलपमेंट करणे, हे कार्य जे आहे ते विश्वस्त मंडळाचं असतं. याचं पुस्तकामध्ये पण दिलेलं नाही. आपण याची सविस्तर चर्चा जी आहे ते या घटकावर करू शकतो. खूप सोपा आहे पाठ, फक्त त्याचा घटनाक्रम, महत्वाचे मुद्दे तुमच्या सर्वांना जे आहे ते लक्षात असावेत. समजले सर्वांना? हो सर.